माझी आपल्याला देखील नम्र विनंती आहे, की आई अंबाबाई ही 3.5 शक्तिपीठापैकी एक पूर्ण शक्तिपीठ आहे. आणि ठीक आहे, त्याचं काम योग्य झालंच पाहिजे. पण छोट्या-छोट्या गोष्टी मी आता कुणावर असं डायरेक्ट कुणाला बोलणार नाही. वारंवार त्या ठिकाणी कुणीतरी आंदोलनं करतं, जनतेपुढे येतात. त्यामुळं आपल्या आई अंबाबाईचं महत्त्व कमी व्हायला नाही पाहिजे. खरं म्हणजे काल जी त्या ठिकाणी जी मीटिंग झाली ती योग्यच होती. नाही त्याच्यात चूक आहे असं मी म्हणत नाही. पण मी त्या मीटिंगमध्ये देखील म्हणणं मांडलं, की याला कन्सल्टंट करतायत काय? तर अशा पद्धतीने चुकीचं काम होत असेल, तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण याला मोठ्या प्रमाणात निधी आपण देतोय. आणि ह्या पुरातत्व खात्याकडं जी कामं असतात, त्याला इतर कामाला जर ₹100 आपण शासन देत असू, तर याला ₹500 ते ₹700 देत असू. म्हणजे 5 पट 7 पट पैसे आम्ही यांना देत असतो. या कामाच्या दराला चॅलेंजच नाही. ते म्हणतील तसा दर घेत असतात. मग असं असताना त्या ठिकाणी वरनं पाऊस काय येतो, त्यातनं मग वायू रूपानं काही गोष्टी आत भिंतीवर येत असतील, सगळं नुकसान होत असेल. काल प्लॅटिनाचा पण विषय त्या ठिकाणी झाला. या सगळ्या गोष्टी होत असताना जिल्हाधिकारी म्हणून आता त्याचे अध्यक्ष आहेत ते नव्यानं आलेले आहेत. पूर्वीच्या सचिवांच्या बाबतीत देखील तक्रारी होत्या. जे झालंय ते झालंय. पण इथून पुढच्या काळामध्ये अगदी तंतोतंत इस्टिमेट ज्या पद्धतीनं आहे, त्याची स्पेसिफिकेशन्स असतील, कामाची पद्धत असेल, या पद्धतीप्रमाणे हे काम व्हावं, यासाठी काल मी सूचना दिलेल्या आहेत. पण माझं सर्वच करवीरवासियांना देखील नम्र विनंती आहे, की आपण काम करून घेऊ. पण वारंवार त्याविषयी आवाज उठवण्यापेक्षा स्वतः तिथं जाऊन काय काम करून घ्यायचं ते करून घेऊ. बदनामी ही फार वाईट असते. संपूर्ण देशभरातून, जगभरातून आई अंबाबाईला भाविक येतोय आणि मग त्याचं महत्त्व आपणच कमी करायचं काय? हा देखील एक प्रश्न आपण सर्वांनी आपल्याला विचारला पाहिजे. आणि त्यामुळं या तीर्थक्षेत्राचं जे काही कॉरिडॉर होतंय आता, हे खरं म्हणजे आपलं भाग्य आपण समजलं पाहिजे. 1445 कोटी रुपये जोक नाही आहे. 1445 कोटी रुपये शासनाने त्याला मंजूर केलेले आहेत. आता त्यामध्ये देखील तिथल्या लोकांच्या पण काही तक्रारी आहेत. 30 मीटरच्या ऐवजी 10 मीटरवर ते आणावं. ते देखील त्यांचं म्हणणं रास्त आहे. कारण ही जुनी मंडळी आहेत. ही कोल्हापूर वसलं, आई अंबाबाईचं मंदिर वसलं त्यावेळेपासून असणारी मंडळी आहेत. माझं घर जातंय, माझं दुकान जातंय म्हटल्यावर ते आता हतबल झालेले आहेत. त्यासाठी देखील मी बैठका घेतलेल्या आहेत. आणि अंबाबाई मंदिरातून अंडरग्राउंड रस्ता शिवाजी स्टेडियमपर्यंत काढून जर इतर भाग कमी करून घेऊन सगळ्या बाकी सोयी-सुविधा तिथं असेल, कपिल तीर्थ मार्केट असेल, बिंदू चौकातलं आपलं एक पार्किंग आहे, ते देखील कनेक्ट त्याला आपण करू शकतो. तर अशा पद्धतीनं तिथपर्यंत अंडरग्राउंड रस्ता आणून शिवाजी स्टेडियमपासून शाहू मिलपर्यंत ईव्ही मोटरद्वारे पुन्हा अंडरग्राउंड रस्त्यानं भाविकांची ने-आण करणं आणि शाहू मिलच्या ठिकाणी 5-7 एकरमध्ये एक भव्य भक्ती निवास आपण जे म्हणतो लोकांना निवास बांधतो ते आणि पार्किंग केलं आणि शाहू मिलपासून ओव्हरब्रिज करून डायरेक्ट हायवेला जर हे काढलं, तर कोल्हापूर शहरातली ट्रॅफिकची कोंडी पण त्या ठिकाणी वाचणार आहे. अशा पद्धतीचा प्रस्ताव मी नव्यानं करण्यासाठी आर्किटेक्ट सुनील पाटीलला दिलेला आहे. लवकरच याविषयी यापूर्वी देखील मी सीएम साहेबांशी भेटलेलो आहे. लवकरच याविषयी अंतिम चर्चा सीएम साहेबांशी होईल. थोडंफार बजेट जरी वाढलं, तर कायमची वाहतुकीची कोंडी संपेल आणि अंबाबाई तीर्थक्षेत्राचा चांगला विकास होईल, असं मला या ठिकाणी वाटतं. अंबाबाई मंदिराशी निगडीत असणारं, महालक्ष्मी मंदिराशी निगडीत असणारी प्रत्येक गोष्ट ही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आहेच. पण करवीरवासियांसाठी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या. त्यामुळे भावना देखील काही तीव्र होत्या. पण आपल्या माध्यमातून माझी सर्वांनाच विनंती आहे, की आपण करून घेऊ. त्याची निगेटिव्ह प्रसिद्धी जास्त व्हायला नको याची मात्र काळजी घ्या.